झाडाच्या मुळापासून तयार झालेल्या पायऱ्या जर तुम्हाला बघायच्या असेल तर तुम्ही नक्कीच ह्या गडाला भेट दिली पाहिजे, जिथं की खतरनाक असा थ्रिल आहे आणि निसर्गाचा गोड असा सहवास आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी सुम्या आणि आज आपला दौरा आहे मोरगिरी गडाला, जो की पुण्यातनं फक्त 63 किलोमीटर अंतरावर आहे. गाडी तेरा भाई चलाएगा असं म्हणत आमचा दौरा चालू झाला. वाटतच आम्हासनी तिकोना दिसला. परत भेटू असं म्हणत आम्ही पुढं गेलो खरं, पण ह्यांना आमची साथ सोडली, पण ह्यांनी नाही. समोरचा खांब्याच्या वरती आणि बाबांनी सांगितलेल्या वाटेनं आम्ही गडाच्या खालच्या गावात जाऊन पोचलो. भावाला रस्ता विचारला, तसा भाव आम्हाला सोडायचा आला. त्यानं सोडलं तसं आम्ही वाट चुकलो आणि कंपासच्या मदतीनं आम्ही पठारावर येऊन पोचलो. तिथनं आम्हासनी टार्गेटच्या आसपासची गडं दिसली. पुढे गेल्यावर राजमुद्रा दिसली आणि तिच्या साईडनं गडावर जायला वाट होती आणि तिथंच भेटते आपल्याला झाडांच्या मुळांच्या पायऱ्या. त्या चढून पुढे गेल्यावर आपल्याला ही खतरनाक असा पॅच भेटतो, जो की सर केल्यानंतर आपण डायरेक्ट जाऊन पोचतो पाण्याच्या टाकाळापाशी आणि शेजारीच आपलं आहे आई जकात माताचं मंदिर. साईडनं एक शिडी आहे, ज्याच्यावरनं चढून आपण गड मात्याला पोचतोया आणि गडाची संपूर्ण माहिती मग आपल्या पुष्कानं सविस्तरपणे अशी सांगायला चालू केली. मोरगिरीचा इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या गडाचं बांधकाम करण्यात आलं. या गडाचा बांधकाम म्हणजे हा विचार डोक्यात आणू नका की या गडावरती तुम्हाला बालेकिल्ला बघायला मिळेल, बुरुज बघायला मिळतील किंवा तटबंदी दिसेल किंवा भव्य असं प्रवेशद्वार दिसेल. असा काही या गडाचा उद्देश नाहीये. हा गड म्हणजेच एक वॉच टॉवर आहे. महाराजांच्या काळामध्ये हा गड एक टेहाळणी गड ह्या प्रकारे याचा वापर करण्यात आला. आता या गडावरती आपण आहोत. माझ्या मागच्या बाजूला जर आपण बघितलात तर इथं आपल्याला पुरीगड, गणगड, त्यानंतर तैलबैला आणि अंगाई असे 4 गडदुर्ग इथून दिसतात. आपल्या उजव्या बाजूला इथं आपल्याला तिकोना दिसतोय आणि एक्झॅक्ट माझ्या समोरच्या दिशेलाच विसापूर, लोहगड आणि तुंग असे पूर्ण दुर्ग इथून दिसतात. तर पुन्हा भेटूया नवीन एका गडावरती आणि अशाच काही माहिती सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.